आषाढ महिना चालू झाला आहे तर त्याच्यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्यात. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. तर त्याच्यासाठी आपण इथे एक पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही पावडर घ्या किंवा गूळ कापून घेतला तरी चालेल. 30 वाटी भरून आपण पाणी घ्यायचे आणि आपल्याला गुळाला मिक्स करून घ्यायचे, गूळ पूर्ण विरघळेपर्यंत. तर इथे गूळ आपला विरघळला आहे. मी गॅस बंद करते. तर इकडे आपण एका भांड्यामध्ये त्याच वाटीने 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी इथे बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण बडीशेप आणि जायफळ आहे ती कुटून घातली आहे. सुंठ पावडरही टाकलं आहे त्याच्यामध्ये, थोडंसं मीठही टाकलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता चांगलं मिक्स झालं हे. तर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं, कडक गरम करायचं आणि मोहन म्हणून टाकायचं. पुन्हा मिक्स करायचं. असा उंडा झाला की आपण ते मळायला घ्यायचं. आता हे पाणी इथे आपण थंड करून घेतलं आहे, गुळाचं पाणी, आणि मगच आपण पीठ मळणार आहे. तर आता इथे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. तर आपल्याला हे एकदम परफेक्ट असं पाणी लागले आणि तेवढ्या पाण्यामध्ये आपलं पीठ इथे चांगलं मळून झालं आहे. पीठ मळून घेतलं आहे. तर आता 10 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवू, 10 ते 15 मिनटं. आता इथे 15 मिनटं झालेत. तर आपण आता त्याची एक छान अशी पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आणि लाटताना आपल्याला थोडीशी लाटून झाली की लगेच आपण त्याला खसखसी ती लावायची आणि दोन्ही बाजूने पण लावून घ्यायची. सगळीकडं स्प्रेड करूनच लावायची, म्हणजे पूर्ण आपल्या पोळीला लागली जाते. तर आपण अशा चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी आपण लाटून घेतली आणि आता तिच्या अशा कापण्या करून घेतल्यात आपण. तर हे बघा आपल्या ह्या कापण्या तयार झाल्यात. त्याला आता आपण तळून घेणार आहे. तर तेल गरम झाले, जास्त गरमही नाही ठेवायचं आणि जास्त थंडही नाही, मीडियम तेलामध्ये आपण ह्या कापण्या त्या टाकून घेणार आहेत. आणि पूर्ण कापण्या तळत असताना आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे गॅस. फुल गॅसवरती जर ठेवलं तर पूर्ण करपल्या जातील. तर इथे आपल्या कापण्या तळून झाल्यात, तुम्ही पण बघा. तर मस्त अशा इथे आपल्या ह्या कापण्या त्या तयार झाल्यात. आवाज बघा. तर काय मग आवडली ना रेसिपी? मग ह्या आषाढमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा.